मुंबईतल्या मोडकळीस आलेल्या किंवा जुन्या इमारती या संदर्भामध्ये हाऊसिंग सेल्फ डेव्हलपमेंट गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास हा कन्सेप्ट आपण आणला। मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं कर्ज धोरण बनवलं। त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारनं राजाश्रय दिला। अनेक चांगले महत्त्वाकांक्षी शासन निर्णय केले आणि कोणाला अवघड वाटत होतं अशा प्रकारची स्वयं पुनर्विकासाची मूव्हमेंट आज एक आंदोलन म्हणून उभी राहिले आणि म्हणून 15 जवळपास सक्सेस स्टोरी इमारती उभ्या राहिल्या, चाव्या दिल्यात, लोक राहायला गेलेत। बिल्डर विना गृहनिर्माण संस्था पुढे आली तर त्यांना फंडिंग केलं जातं, शासन त्या ठिकाणी सगळ्या सवलती देतं आणि पुनर्विकास होतो। यामध्ये गुणवत्ता राखली जाते, सभासदांचा थेट सहभाग असतो आणि आत्मनिर्भर हाऊसिंग म्हणजे स्वतःची इमारत स्वतः उभी करा, हे आज मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। 2 उदाहरणं मी अनेकदा सांगितली। पार्ल्याला त्या ठिकाणी श्रद्धानंद रोडला नंदादीप सोसायटी आहे, 360 स्क्वेअर फीटात लोक राहत होती। बिल्डर त्यांना 700 देत होता, त्यांनी स्वयं पुनर्विकास केला, 1400 स्क्वेअर फीटात राहायला त्या ठिकाणी गेले। चारकोपला श्वेतांबरा सोसायटी ज्याच्या चाव्या वाटपला राज्याचे मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी आले होते आणि चाव्या वाटपाचा कार्यक्रम केला मुख्यमंत्र्यांनी, फ्लॅट स्वतः बघितला आणि अभूतपूर्व असल्याची प्रतिक्रिया दिली। आणि त्याच कार्यक्रमामध्ये या स्वयं पुनर्विकासा संदर्भात अडचणी काय आहेत, सरकारने काय उपाययोजना केल्या पाहिजेत, पैसे कसे उपलब्ध करायचे, क्लस्टर समूह पुनर्विकास करता येईल का, या सगळ्या गोष्टींसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी दरेकर समिती जाहीर केली। माझ्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट जाहीर केला, त्याचं नोटिफिकेशन निघालं, शासन निर्णय झाला आणि 3 महिन्यात स्वयं पुनर्विकासाच्या उपाययोजना, सद्यस्थिती आणि भविष्यात काय केलं पाहिजे, अर्थपुरवठा कसा उभा करावा, या संदर्भात या अभ्यास गटाने अहवाल द्यावा, अशा प्रकारची शासनाची त्या ठिकाणी इच्छा होती। 3 महिन्यात अहवाल अपेक्षित होता, 2.5 महिन्यातच हा अहवाल त्या ठिकाणी आज मी सरकारला सादर केला। राज्यामध्ये सगळ्या विभागात मी फिरलो, सर्व संबंधित म्हाडाची यंत्रणा असेल, BMCची यंत्रणा असेल, MMRD असेल, टाउन प्लॅनिंग असेल, हाऊसिंगच्या सगळ्या सेक्टरमधल्या तज्ज्ञ असतील, फेडरेशन्स असतील, यांच्याशी आणि विधिज्ञांशी चर्चा करून हा अहवाल जवळपास 350-400 पानाचा आज मी सरकारला सादर केलेला आहे। या ठिकाणी अभ्यास गटाने सवलतीच्या तांत्रिक व कायदेशीर बाजू समजावून घेऊन या सवलतीची अंमलबजावणी होण्याकरिता शिफारसी शासनाला केलेल्या आहेत। स्वयं पुनर्विकासासाठी पात्रतेचे निकष, 1 खिडकी योजना, प्रोत्साहनपर चटई निर्देशांक, छोट्या रस्त्यांच्या लगतच्या इमारतीचा पुनर्विकास, TDR, प्रीमियम, LUC टॅक्स, GST, कर्ज व्याजदर यांच्या दरात सवलत, या संदर्भात आकडेवारीनुसार त्या शिफारसी मी केलेल्या आहेत। स्वयं पुनर्विकासाला पतपुरवठा नियमित व्हावा, या प्रकल्पाचं नियमन त्या ठिकाणी व्हावं, सहकारी गृहनिर्माण संस्थांना कायमस्वरूपी मदत व मार्गदर्शन व्हावं, यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा शासनाने उभी करावी, असंही आम्ही अभ्यास गटाने सुचवलेलं आहे। अभ्यास गटाने स्वयं पुनर्विकास करू इच्छिणाऱ्या सहकारी संस्थेतील पदाधिकाऱ्यांसाठी अहवालाच्या एका प्रकरणात संपूर्ण कार्यपद्धती आणि मार्गदर्शक सूचना तयार केलेल्या आहेत, ज्याचा फायदा कायमस्वरूपी संस्थांना होईल। झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प देखील
स्वयंपुनर्विकासात करता येऊ शकतो, यासाठी अभ्यास गटाने अतिशय चांगलं मार्गदर्शन शासनाला केलेलं आहे। बाळासाहेब ठाकरे यांनी SRA योजना आणली। दादरचं सुंदर नगर ही SRAची कमिटी माझ्याकडे आली होती। SRAचा पुनर्विकास होऊ शकतो का, त्या बिल्डिंगला 30-40 वर्ष झाली। ती सॅम्पल केस घेऊन आज SRAच्या स्वयंपुनर्विकासासाठी सुद्धा शिफारशी केलेल्या आहेत। म्हणजे मुंबईतला मध्यमवर्गीय माणूस, निमध्यमवर्गीय माणूस, मराठी माणूस, सर्वसामान्य माणूस आज मुंबईच्या बाहेर फेकला जातोय। जर त्याला मोठं घर मिळालं तर गिरगाव, दक्षिण मुंबई सारख्या ठिकाणी पागडीच्या जागा आहेत, काही ठिकाणी सेस नॉनसेस इमारती आहेत, काही ठिकाणी बेनामी प्रॉपर्टी आहे, काही ठिकाणी ट्रस्टच्या जागा आहेत। तर या सगळ्यांसाठी काय करता येईल अशा प्रकारचा अभ्यास गटामध्ये मी सरकारला त्या ठिकाणी मार्गदर्शनाचा अहवाल दिलेला आहे। कन्व्हेन्स लवकरात लवकर गृहनिर्माण संस्थांना मिळावं यासाठी शासनानं कार्यपद्धती सोपी केले, कागदपत्रांची संख्या कमी केले, तरीही डीम कन्व्हेन्सला अडथळा ठरणाऱ्या काही बाबतीत अतिशय महत्त्वपूर्ण अशा शिफारसी अभ्यास गटानं आम्ही केल्यात आणि त्यामुळे आता डीम कन्व्हेन्स सुद्धा लवकरात लवकर मिळणार आहे। महारेरा नोंदणी असेल, भारतीय विमानपतन प्राधिकरणाच्या उंचीच्या मर्यादा, फनेल झोन या संदर्भात देखील अभ्यास गटाने चांगल्या शिफारसी केलेल्या आहेत। या सगळ्या शिफारसींमधनं पुनर्विकासाला, स्वयंपुनर्विकासाला आज वेग मिळणार आहे। कारण मी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात फिरतोय, हजार 2,000 सोसायट्यांचे चेअरमन सेक्रेटरी उपस्थित राहत आहेत। पनवेलला आम्ही मेळावा घेतला, प्रशांत ठाकूरांच्या पुढाकारानं 1,500-2,000 चेअरमन सेक्रेटरी होते। नवी मुंबईत मी मेळावा केला, वरचं 1,000-1,500चं सभागृह भरून खाली त्या ठिकाणी असलेल्या स्क्रीनवर 1,000-1,200 चेअरमन सेक्रेटरी होते। परवाच मी ठाण्यामध्ये गृहनिर्माण संस्थांचा मेळावा या संदर्भात घेतला, प्रचंड गर्दी होती। 20 तारखेला वसईला आहे। थोडक्यात आता हे स्वयंपुनर्विकास अभियान एक जन आंदोलन म्हणून हाऊसिंग सेक्टरमध्ये उभं राहिलंय। सरकारने माझ्या शिफारसी स्वीकारल्या आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्या अभ्यास गटाचा अहवाल स्वीकारला आहे। त्यांनी तातडीनं CMO कार्यालयाला नगरविकासाशी संबंधित गोष्टी नगरविकासानं त्या ठिकाणी सोडवाव्या, गृहनिर्माण मंत्री यांनी सोडवाव्या। सुदैवानं उपमुख्यमंत्री यांच्याकडेच दोन्ही खाती आहेत। त्यांनी तिथेच सांगितलं की माझ्या खात्याच्या सर्व शिफारसी मी त्या ठिकाणी अंमलात आणेन, कृतीत उतरवेन। सहकार मंत्री होते, त्यांनाही सूचना दिल्यात आणि आता अहवाल याचं अवलोकन करून मी ज्या शिफारसी केल्यात त्यातनं मध्यमवर्गीय माणूस आहे जो आज मुंबईतनं बाहेर वसई विरारला जातोय, कुठे कसारापर्यंत जातोय, जो 150, 200, 300 स्क्वेअर फीटात राहतो, त्याला आता 700, 1000, 1200 स्क्वेअर फीटाचं या योजनेतनं घर मिळणार आहे। आणि त्याच्यामुळे मध्यमवर्गीयाच्या हाऊसिंगमधला एक क्रांतिकारी अशा प्रकारचा हा अभ्यास गटाचा अहवाल आहे। कारण आपल्या आयुष्यामध्ये घरापेक्षा जिव्हाळ्याचा विषय दुसरा कुठलाच नसतो, दुसरं कुठलंच स्वप्न त्या ठिकाणी नसतं आणि त्यामुळं त्या स्वप्नांची पूर्तता करणारा, पायाभरणी करणारा अशा प्रकारचा अहवाल निश्चितपणे आहे असं मला या ठिकाणी वाटतं। जास्तीत जास्त लोकांनी स्वयंपुनर्विकास सहभागी व्हा। सरकार आपल्या पाठीशी आहे। पैसे उभे करण्याचे आणखी वेगवेगळे प्लॅटफॉर्म सरकार तयार करतंय, त्याच्यामुळं स्वयंपुनर्विकासामध्ये या। आणि याच्यामध्ये काही मोठं लॉजिक नाही। बिल्डर जो नफा कमावतो, बिल्डर काय चॅरिटी करायला येत नाही, बिल्डर जो नफा कमावतो ते सभासद सोसायटीचे आपल्यावर शेअर करतात, एवढे सिंपल त्या ठिकाणी आहे। बिल्डरकडे का जातो, तो पैसे लावतो, परवानगी आणतो, या दोन्ही गोष्टी आम्ही करतोय। पैसे देतोय, परवानग्या सरकार देतंय आणि त्याच्यामुळे आता सोसायट्या पुढे येत आहेत। स्वयंपुनर्विकास जोरात त्या ठिकाणी चालू होणार आहे, कारण स्वतः पालकत्वाच्या भूमिकेतनं मुख्यमंत्र्यांनी स्वयंपुनर्विकासाच्या माझ्या अभ्यास गटाच्या सर्व शिफारसी स्वीकारल्यात, सरकारला तसे आदेश दिले। साहेब, आता उद्धव ठाकरे या ठिकाणी आले होते, तुम्ही त्यांना सुद्धा एक प्रत दिलेली आहे, दोघांमध्ये संवादही झालेला आहे आणि त्यांनी तुम्हाला पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये येण्याचं आवाहन केलंय, तर तुम्ही सुद्धा म्हणाले की पुन्हा एकदा आपण एकत्र येऊया। त्यांनी सांगितलं तो आता पुन्हा शिवसेनेत ये म्हणून। आता बघा, देवेंद्र फडणवीसांसारखा
शिवसेना प्रमुखांचाच विचार पुढे घेऊन जाणारा नेताच त्याच्या हाताखाली मी काम करतोय. मी बोललो यायचं आहे तर तुम्ही पण या आमच्यासोबत महायुतीमध्ये. त्याच्यामुळे मला वाटतं ते गंमतशीर आणि उद्धवसाहेब, आता मी टोमणा असा बोलणार नाही, पण मी जुना सहकारी आहे त्यांचा, त्याच्यामुळे त्याच्यावर अधिकार पण आहे. ते बोललेत, पण मी त्यांना एक सांगितलं की हा मराठी माणसाचं ज्याच्यासाठी आपण बोलता तो आज गिरगाव, दक्षिण मुंबई, मुंबईतला आहे, त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा विषय. तेव्हा ते बोलले प्रामाणिक करत असेल प्रामाणिकपणे. त्यांना म्हटलं मी बाळासाहेब ठाकरेंच्या हाताखाली तयार झालेलं आहे, त्याच्यामुळे माझ्या प्रामाणिकतेवर त्या ठिकाणी कडवटतेवर तुम्ही शंका घेऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनाही बोललो तुम्ही तो वाचा. मी सांगितलं तुम्ही नाही वाचला तर कोणाकडून तरी वाचून द्या. त्याच्यामुळे त्या शिफारसी आणि माझा अहवाल मी उद्धवजींना पण त्या ठिकाणी दिलेला आहे. शेवटी पक्षाच्या ठिकाणी आहेत, परंतु जेव्हा एखादी योजना येते ती सगळ्यांच्या भल्याची असते. बाळासाहेबांनी SRA योजना झोपडपट्टीला घर द्यायचं केलं, अफजलपूरकर समितीचा अहवाल आला, त्यातनं SRA निर्माण झालं. माझी अपेक्षा आहे दरेकर समितीच्या अहवालातनं स्वयंपुनर्विकास होईल, मध्यमवर्गीय माणसाला त्या ठिकाणी मोठी घरं मिळतील, तो मुंबईतच राहील, ठाण्यातच राहील, तो परागंदा होणार नाही. देवेंद्र फडणवीसांचा डी. सर आपने इससे पहले अमित शाह से भी बात की थी. अमित शाह से कहा गया था कि इस प्रकार से जो है प्रावधान किए जाए जो कि इस प्रकार से घर बना सके. अमित भाई को हम मिले, ये सेल्फ डेवलपमेंट उनको समझाया, वो प्रभावित हो गए. उन्होंने 1000 करोड़ रुपए इसलिए देने का मंजूर किया है, लेकिन उसमें कई ये है क्या बोलते हैं कंडीशन है. वो कंडीशन है अर्बन की, वो भी निकालने के लिए खुद देवेंद्र फडणवीस साहब आने वाले हैं, तो NCDC के माध्यम से भी इस सेल्फ डेवलपमेंट को पैसा मिलेगा. आज आपने कौन सी रिपोर्ट सौंपी और किस प्रकार से मुख्यमंत्री ने? आज मेरे चेयरमैनशिप में जो स्टडी ग्रुप था, जिसमें CO म्हाडा, CO SRA, CO कमिश्नर्स कई के थे, तो यह कमेटी ने जो रिपोर्ट किया वो रिपोर्ट सरकार को हम सुपुर्द किया और सरकार ने मेरी जो रिकमेंडेशन है सब स्वीकृत किए. चलो सर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का सर ये एक आह्वान है, एक अभियान है नो ओबेसिटी, यानी कि जंक फूड जो है उन पर जो है एक संदेश लिखा जाएगा कि जंक फूड जो है सेहत के लिए हानिकारक है. तो क्या समोसा, जलेबी, पिज्ज़ा और चाइनीज़ पर भी इस तरह के कुछ सूचनाएं लगेगी? क्या आप आह्वान करना चाहेंगे? मैं उसमें के एक्सपर्ट नहीं, क्या हुआ मुझे मालूम नहीं, लेकिन जंक फूड से अगर तकलीफ होती होगी और पब्लिक के हेल्थ की कॉशियस अगर यंत्रणा नहीं तो कोई लेता होगा तो स्वागत होना चाहिए, और जंक फूड वो न हो इसकी चिंता करनी चाहिए. कबुतरीला जोडून दुसरा प्रश्न करता आहे. कबूतरखान्याची संख्या वाढते, परिषदेमध्ये सुद्धा हा मुद्दा आला होता. आता कबूतरखाने जर बंद केले तर ते कबूतर आहेत ते घरांकडे वळतील, कसं वाटतं? नाही, याच्या संदर्भात सरकार नियोजन करेल. उदय सामंतने उत्तर दिलेलं आहे. त्या कबुतरांचा विष्ठाचा त्रास होतो, आरोग्यावर परिणाम होते खरं आहे, परंतु त्यांना पर्यायी कशा पद्धतीनं घराकडे वळणार नाही याची सरकार काळजी घेईल. दोन्ही भाऊ एकत्र येण्याविषयी चर्चा आहेत, परंतु एकीकडे ठाकरेंचं शिबिर नाशिकला होते तर दुसरीकडे बाळासाहेबांवर म्हटलं की आम्हाला आतापर्यंत एकट्याने लढायची सवय आहे, आमची ती देखील तयारी आहे. कशा पद्धतीने? मी काय बोलू, त्या दोघांचा विषय, दोन पक्षाचा विषय, त्यांनी काय करायचं ठरवावं. परंतु मी पहिलाही बोललो होतो की त्या विषयावर एकत्र आले याचा अर्थ राजकीय युती होईल असं मला वाटत नाही, कारण मी दोन्ही नेत्यांना ओळखतो, दोन्ही पक्षांना ओळखतो. एका महिन्यात दोन तलवारी जर राहायच्या असत्या तर ही वेळच आली नसती. सरकार आपकी है, क्या आप सरकार से ये आह्वान करेंगे कि ये जो जंक फूड को लेकर जो ये चेतावनी है इसे लागू किया जाए? नहीं, अच्छा है ना, अगर जंक फूड से अपने प्रकृति को हानि होती है तो वो लागू करना चाहिए, लेकिन इसमें इसका मिस यूटिलाइजेशन नहीं हो, इसका सब ख्याल करके सरकार चिंता करेगी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.